हाय सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग अनुष्का. तर सकाळ सकाळ अनुष्कावरच का कॅमेरा फिरवायचा, तर त्याच्या मागे लय मोठी हिस्ट्री, लय मोठं कारण आहे. आपको मैं सब बताता है. विषय काय आहे, काल मी त्या मॉलमधनं जाऊन आल्यापासून माझ्या डोक्यातनं डिरिसच जाय नाही मित्रांनो. काल काय होतंय, काल जाऊन आलो. कुठे जाऊन आलो अनुष्का, मी मॉलमध्ये जाऊन आलोय. पण काय होतंय, माझ्या डोक्यातनं डिरिस जाय ना. काय रे करायचं, काय माहिती आणायचा गेला का डोक्यातनं आता. नाही, माझ्या सकाळ दर्शन लक्षात नव्हतं आलं, तुम्ही नाव घेतला आलता. पण रात्री झोपताना आलता का डोक्यात? हो. रात्री झोपताना काय म्हणती, पप्पा माझ्या डोक्यातनं डिरेस जाय ना. अरे बापरे बोललं, आता बोललं काय खरं आहे हिच्या डोक्यातनं. बरोबर, डोक्यातनं जाऊन पण देऊ नको. काय मला दिवस रात्र आठवण करून दे. काय रविवारच्या आधीच जाऊ, 2-3 दिवसातच जाऊ. हां ठीक आहे, चला. आता एकीचं झालं, एकीचं मिटावलं. आता दुसरी कुठे गेली बघतो. चल उरक. हां आपली बकुळा, ओनली बकुळा. आज काय हिरवा कलर मित्रांनो. अरे बापरे, हिरवा कलर. कशी साडी दिसते. हां हां छान दिसते वय. तर हिरवी साडी अश्विनीला मस्तपैकी छान अशी दिसते. सकाळ सकाळ कसं सुंदर सुरेख मधुर चहा करते वय. अरे इतकं चहा करत जाऊ नको रे. तर तुम्ही म्हणसान तर काय नाही, मी दळण आणायला गेलो, दळण संपलेलं. सकाळ सकाळ उठलो, उरकलं, टोपीच घातली, जर्किंग घातलं, जर्किंग आणि टोपीच घातली आणि पारुसाच गेलो फाटीशीनं दळण घेऊन आलो. कारण की लेकरांना शाळेत जायचं असतं. आणि अश्विनी लगी म्हणली सकाळ सकाळ दळण आणलं तर स्वयंपाक होईल, नाही तर पोरीला वडापावला पैसे द्या, तसं म्हणले. हां तिचं तसंच म्हणणं असतं. मग काय करायचं, चला म्हणलं सकाळ सकाळ जाऊन दळण घेऊन यावं. काय म्हणते अश्विनी, सुंदर दिसतेस आज खूप. हां थँक्यू. थँक्यू वय. बर ठीक आहे, चला असं द्या. सकाळ सकाळ म्हणलं अश्विनीची मुलाखत घ्यावं. तुझ्या डोक्यात नाही ना काय काल बसलं? बसलंय काय बसलंय? अनुच्या बसलंय ती. रात्री अनु कशी करते? पुणे फॅशनला छान टॉप आला. रात्री अनु कशी करते? ड्रेस डोक्यातनं जाय नाही माझ्या. चला असं दे, उरकून घे स्वयंपाक लवकर उरक. कसं सकाळ सकाळ कसं होईल, कामाचं शेड्यूल लागतं मला. उरकून जाऊन दे. आज खूप काम आहे, कदाचित पुण्याला पण जायला लागेल डिझाईन आणायला. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2-3 हजार रुपये राहतील, हजेरी निघेल माझे 2 दिवसाची. ओके ठीक आहे. चल अश्विनीचा आणि इंस्टाग्रामला एक छानपैकी अश्विनीचा बंगल्यावरनं जिन्यावरनं उतरताना हे घरामध्ये एक सुरेख व्हिडिओ काढलाय, तिथे जाऊन लाईक करायला विसरू नका. काय म्हणते? बोललो जा की इकडं, मी व्हिडिओ काढत असल्यावर. आता तुम्ही अचानकच काढता व्हिडिओ, काय बोलायचं मग आता? बरं ठीक आहे, काय चाललाय उरक स्वयंपाक कर. आणि कशी साडी दिसती एकदा सांगा. आणि इकडं अश्विनीने हो चहा होतो चालला, हो चहा होतो चालला. आणि इकडं अश्विनीने छानपैकी सकाळ सकाळ टोमॅटोची चटणी केली. तिकडे बाकीचं काय दावत नाही. ठीक आहे, आता फक्त माझी लाडकी गरलं सकाळ सकाळ तिचं शेड्यूल राहिलं, धावायची राहिली. इकडे ये. अगं तुझ्याकडे यायचं असतं, लाईनीवार असतं का लगेच तुझ्यावरच यायचं पहिल्यांदा. लगे लय रुसलं असं वाटतं खाऊनच टाकावं हिला मित्रांनो. तू फारोशी होती म्हणलं, तुझं हो लागतंय, तू कपडे घालती, मग तुझ्याकडे यायचं व्हिडिओ काढायला. हां लगे बावटवाणी करायचं तसलं मला नाही आवडत. लगे रुसायचं फुसायचं. हां बरं काय म्हणते मग, तुला कोणता ड्रेस आवडला? मी आणलेलाच आवडला ना कालचा. होय अजून आणायचे तुला? अजून बर तुला एक आणायचा हसली. आणि तू राखलं का नाही, डोक्याचा भाग नाही पडला, काय नाही, टिकली नाही, मेकअप नाही, लिपस्टिक नाही, पावडर नाही. बरं लिपस्टिक नाही, पण पावडर नाही, टिकली नाही, काय नाही. मला असली पोरं अजिबात आवडत नाही. तर मला 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 ना स्वच्छ मुलं आवडतात. मला अनुसारखी मग टापटीप राहणारी मुलं आवडतात. मला असली तुझ्यासारखी नाहीत आवडत. मग हा ठीक आहे, चला चला. आपली अश्विनी म्हणजे ओनली बुक चहा घेऊन आली माझ्यासाठी. लय काळजी असते माझी सगळेजण लय काळजी करतात. का काय करतात आय डोंट नो, मला काय माहिती नाही. पण असू द्या, चांगलं वाटतं असंच. आज दिवसभराचा खूप सुंदर असा व्हिडिओ येईल.
ब्लॉग काढतो आजचा, ठीक आहे. डेली ब्लॉग येतील आपले रोजचे छान छान असू द्या. छान दिसते साडी अश्विनी, छान सुरेख आहे सुरेख. चला शुभ सकाळ. आणि मस्तपैकी दोघी बहिणी एका ताटामध्ये जेवतात आणि हे प्रेम बघून मला खूप भारी वाटतं, छान वाटतं. काय काय म्हणणं आहे अनुष्का? असंच ग बारक्या बहिणीला सांभाळ. शेवटी मोठ्या बहिणीनेच बारक्या बहिणीला समजून घ्यायचं असतं बरं का. हां काय हानती ना तुला? असलीच आहे मोठी बहीण, शेवटी अशीच असती, स्वार्थी असते शेवटी. हा नाही होय. अगं चिव तुला नेती शाळेत सायकलीत डबल शीट, तिचं जीव आहे का तुला डबल शीट न्यायचा? दोघीची दप्तरं नेणं आणणं सगळं करणं, तरी तुला शाळेत नेती आणती सुखरूप. आणि म्हणती वय ग मला हानती. बरं हानुली, मोठी दिदी आहे तुझ्या चांगल्यासाठीच हानती. असू द्या चांगलं. हां असू द्या. अनु खूप हुशार आहे, गुणी मुलगी आहे, सुसमजूतदार आहे आणि तिच्या म्हणजे सर्व गुण संपन्न आहे. माझ्या दोन्ही पण मुली, त्याच्यात काय वादच नाही. आणि ठीक आहे असू द्या. अश्विनीचं मस्तपैकी चाललंय भाकरी करायचं. आता मी जेवण करतो आणि लगेच तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहा, संपूर्ण व्हिडिओ येईल मस्तपैकी छान असा. हा ठीक आहे चला तुम्ही ब्लॉग बघत राहा. चला मस्तपैकी आता टमाट्याची भाजी खातो मित्रांनो. मस्तपैकी अश्विनी खूप छान अशी केली. हा आणि शेवटी कामावर जाताना घरची भाजी खाऊन जाणं बंधनकारक आहे, कारण की बायकोने एवढ्या प्रेमाने केलेली असते, छान छान केलेली असते. बायको मन दुःख वाटत नाही हो बायकोचं, म्हणून खायची. दुसरा विषय काय नाही. नाही तर बाहेर खायला किती पण चांगलं असतं, पण शेवटी कसं घरचं खाणं पण गरजेचं आहे ना. काय म्हणते अश्विनी? हा काय म्हणते? तर काय म्हणू आता? शांताबाई काय पण म्हण जेवताय चाललाय कामाव, जा जेवून बर घेऊन या 2,000 रुपये घरी बर येताना. ठीक आहे चालतंय. कामावर गेल्यावर पैसे तर आले पाहिजे ना. बर ठीक आहे. का तुम्ही जाताय असंच कुठं हिंडाय फिराय, कळायला पाहिजे ना मला पण. बर ठीक आहे चालतंय, तुझं म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे चला असंच म्हणलं जाता एक कामावर काढावं. लय मोठी खरेदी करायला आलोय पुण्याला जाताना. जर कुणाकडे काम असलं तर नक्की सांगा. दोन पोपलेंग आणि एक थार, दोन एक थार फिरायला 2 नंबर धंदा चालू केला मित्रांनो. हा 2 नंबरचा धंदा चालू केलाय आणि 2 पोपलेंग आणि एक थार. हा नाद करायचा नाही, नाद करते काय. हा 60 लाख रुपयाचे 2 पोपले, 65 हा 20 लाख रुपयाचे थार सगळं घेतलंय विकत. तर जर कोणाकडे धंदा असेल तर नक्की काम असेल तर 100% हा फोन करा. काय ना आपला नाद करते काय. हा दाखवायला लागतंय असं. आणि आणि पोकले आणि एक तार थार फिरायला. आहे ना भैया काय म्हणतो बराबर. हा चला असं नाही म्हणलं एक छानपैकी काढा व्हिडिओ. चला आता हे न्यायला ट्रक बोलव की. टरक बोलू. एक टरकच नाही आता पोपले येत आहे टरक, त्याच्यामध्ये घेऊन जा. हा घेऊन जावं लागेल. हा. रस्त्याने फिरवल्या पोकल्यान चालत नाही रस्त्याने फिरवलं. हा असं छान आहेत पोपलँग लावल्यात रस्त्याने. तर त्यामधलं 2 खरेदी केल्यात. तर कसं वाटतंय नक्की सांगा. चला मित्रांनो पुण्याला आलो, कशासाठी काय आलो सगळा व्हिडिओ येईल, व्यवस्थित येईल, टकाटकमध्ये येईल. तर आपण आलोची चौकशी करायला, म्हणजे आपण इथनं मटेरियल घेतो तर इथं सगळं एकदम व्यवस्थित दरामध्ये मटेरियल मिळतं. एकदम छान मध्ये आहे, सगळं आहे, पत्र आहेत. तर चला म्हणलं एक छानपैकी व्हिडिओ काढा. सगळं इथं गोडाऊनच आहे, म्हणजे ह्यांची असले 2-4 गोडाऊन आहेत. इथं काय पण मिळतं, काय पण, म्हणजे हेच रोज नका. तर म्हणलं आलो बारामतीला आलो आहे, ज्यासाठी आलो त्याचा एक व्हिडिओ काढावा छानपैकी. पत्र हे सगळं हां. आणि काय हे पुण्यामध्ये दुकान आहे धनश्री स्टील म्हणून. इथं सगळं पत्र मिळतात, फायबर पत्र, फायबरचं ऑल पत्र मिळतात. ऑल ते आपण फायबरचं नवीन आल्यात का नाही पत्र, शेट फायबरचं पत्र शॅम्पल आहे का? शॅम्पल आहे का इथं फायबर? बरं हां फायबरचं ऑल पत्र असतात इथं. ह्यांना फक्त शेटला कॉल करा, कॉल केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तिथं ट्रान्सपोर्टने मिळतील, रेट मिळेल. फायबरच्या पत्राचं सगळं रेट त्यांना देऊन टाका. तुमचा नंबर सांगतो, नंबर सांगा बरं. 9890 हां 67515.
हां सरांना कॉल करा, तुम्हाला सगळी डिटेल भेटेल की कोणता पत्रा कसा भेटतो, डिझाईन वगैरे सगळं इथं मिळतं. तर चला आणखी खूप फिरायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ येईलच. आणि चला शेवटी घरी आलो. काय विषय काय झाला, पुण्याला गेलो आणि व्हिडिओ काढावा म्हटलं तेवढ्यात फोनच झाला स्विच ऑफ. कारण की मोबाईलची बॅटरी लोकेशननी गेलतो इकडं तिकडं, सगळं फोनवरच कॉन्टॅक्ट होतं ना, चार्जिंग कुठे लावायचं, त्याच्यामुळे आपला ब्लॉग निम्मा अधुराच राहिला. ह्या गोष्टीवर येताना दूध घेऊन आलो मस्तपैकी. दहा दूध कोणतं आणतोय, तर ह्या गोष्टीवर आम्ही आणतो दूध गोकुळचं दूध असतं मस्तपैकी छान असं. आणि चार्जिंग लावा माझा. अश्विनीची फरमाईश होती दूध घेऊन येत जा, मग येताना दूध घेऊन आलो. मग कसा डे गेला तुझा? काय देऊ, कसले देऊ, कसले देऊ चॉकलेट, कसले देऊ? बरं ठीक आहे चला. चला चांगला दिवस गेला ना. अश्विनीला भांडणं करायला कोण नाही आलं की माझ्या नादी लागते. चला असू द्या. काय म्हणते अनु, काय नाही, काय म्हणते अनु? काय नाही, बाय कर, बाय. बाय. चला बाय. चला चेष्टा मस्करी चालतेच. शेवटी अश्विनीचे असं खोड केल्याशिवाय मला काय दिवसच चांगला जात नाही. लय लाल बल्ला एक. चला बाय.